नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आजचा जो काही अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तो अनुभव चेन्नई येथील रत्नाकर बडे या दादांचा आहे। या दादांचा जो काही मुलगा आहे त्या मुलावर अक्षरशः डॉक्टरांनी एक शस्त्रक्रिया करायला लावलेली होती। ती शस्त्रक्रिया अशी होती की तिच्यामुळे त्या मुलाचा जीव सुद्धा जाऊ शकत होता, परंतु ती शस्त्रक्रिया करण्याविना कुठलाही उपाय त्या डॉक्टरांकडे राहिलेला नव्हता आणि एक शेवटचा पर्याय म्हणून त्या मुलावर शस्त्रक्रिया करायची होती। परंतु फक्त आणि फक्त आपल्या गुरु माऊलींमुळे या दादांच्या मुलाला कुठलीही शस्त्रक्रिया करण्याची गरज तर पडलीच नाही, उलट गुरु माऊलींमुळे या दादांच्या मुलाला शस्त्रक्रियेविना जीवदान मिळाले। कसे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर रत्नाकर बडे दादा सांगतायत की आम्ही मूळचे औरंगाबाद येथील असून आम्ही आता चेन्नईमध्ये राहतो। चेन्नईमध्ये आमची दोन मुलं आहे आणि माझी दोन्ही मुलं सुद्धा चेन्नईमध्येच शाळेत जातात। तर माझा जो काही मुलगा आहे, एके दिवशी गुरुवारी माझ्या पत्नीचा अचानक मला फोन आला आणि तिने मला सांगितलं की आपला मुलगा अनिकेत हा बास्केटबॉल खेळता खेळता पडला आणि तो आता अचानक म्हणजे काहीच बोलत सुद्धा नाहीये। तर असा फोन आल्यानंतर आम्ही घाईघाईने त्याला चेन्नईमधीलच जे काही अपोलो हॉस्पिटल आहे त्या अपोलो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। तिथे ॲडमिट केल्यानंतर तिथे असं समजलं की त्याच्या ज्या काही रक्तवाहिन्या आहे त्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी झाल्यामुळे त्याचा जो मेंदूचा रक्तपुरवठा आहे तो पूर्णपणे बंद झाला आणि त्याच्यामुळे तो म्हणजे अजिबात काहीच बोलत नव्हता आणि कुणाला ओळखत सुद्धा नव्हता। तो सारखा फक्त एकटक आमच्याकडे बघत होता। त्याला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता आणि मग आमच्या मुलाला अक्षरशः कृत्रिम श्वासोच्छवास आम्हाला द्यावा लागला होता। त्याच्यावर म्हणजे जे काही पुढील 2 दिवस होते ॲडमिट केल्यानंतर दवाखान्यातले ते अतिशय भयावह होते। त्याच्यावर उपचार हे सुरूच होते। मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे मेंदूतील ज्या काही पेशी आहे त्या पेशींना इजा होते आणि इजा झाल्यामुळे त्या ज्या काही पेशी आहे त्या पेशी जी काही ज्या शरीराच्या ज्या भागाचं नियंत्रण करण्याचं काम करतात त्या भागावर त्या पेशी नियंत्रण करू शकत नाही। त्याचप्रमाणे मुलाच्या ज्या काही पेशी होत्या मेंदूतील त्या पेशींना अतिशय जास्त प्रमाणात सूज आल्यामुळे त्याची ती सूज उतरवणे सुद्धा अनिवार्य होतं आणि म्हणूनच याच कामासाठी माझ्या मुलाला ICU मध्ये ॲडमिट केलेलं होतं। परंतु ICU मध्ये मुलाला अक्षरशः म्हणजे 2 दिवस भरपूर प्रयत्न करूनही CT स्कॅनमध्ये असं दाखवण्यात आलं की मुलाचा जो काही डाव्या साईडचा मेंदू आहे त्या डाव्या साईडच्या मेंदूची सूज अतिशय वाढल्यामुळे त्याच्या उजव्या मेंदूवर सुद्धा दबाव निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे मुलाचे मेंदूची तातडीने ऑपरेशन करावे लागणार आहे असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं। मेंदूतील जे काही सूज आलेली आहे त्याचा दबाव मोजण्यासाठी डॉक्टरांनी मेंदूमध्ये सुई टाकली आणि त्यानंतर म्हणजे आम्हाला अक्षरशः आमचं ते चित्र बघून जीव एकदम कासावीस झाला। अक्षरशः म्हणजे 2 दिवसापूर्वी बास्केटबॉल खेळणारा आमचा मुलगा 2 दिवसात त्याच्या म्हणजे आमच्या लेकराचे असे हाल बघून आम्हाला महाराजांची खूप आठवण आली। आम्ही त्या क्षणी म्हणजे महाराजांचाच मंत्रजप आमच्या मुखी चालू होता, कारण की आमच्याकडे म्हणजे कुठलाच पर्याय आता राहिलेला नव्हता। डॉक्टरांनी ती सुई टाकली आमच्या मुलाच्या मेंदूमध्ये आणि पुढे अशी विचारणा केली की आता याचं ऑपरेशन केव्हा करायचं ते तुम्ही सांगा। आणि त्याच वेळेस माझ्या तोंडून अचानक असे शब्द बोलले गेले की ते ऑपरेशनचं आहे ना महाराजच बघून घेतील, असं माझ्या तोंडातून शब्द उच्चारले गेले। कारण की म्हणजे आधीच आमच्या मुलाच्या आजूबाजूला जे काही वातावरण होतं ते धीर गंभीर वातावरण बघून आम्ही खूप म्हणजे टेन्शनमध्ये आलेलो होतो आणि त्यात अजून ऑपरेशन, ते पण अगदी म्हणजे जीवावर बेतणारं ऑपरेशन होतं। म्हणजे आमच्या मुलाच्या अक्षरशः नाकात नळ्या होत्या, घशात नळ्या होत्या, मेंदूत नळ्या होत्या। त्यामध्ये ICUचं जे काही वातावरण होतं त्याला आजूबाजूला जे काही लावलेलं होतं ते बघून आम्ही आधीच खूप आमचा जीव कासावीस झालेला होता आणि त्यात अजून डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितल्यावर म्हणजे आमच्या पायाखालची जमीनच सरकून गेली। त्या दिवशी शनिवारी अक्षरशः म्हणजे मध्यरात्री 2 वाजता आम्ही म्हणजे मुलाचे जे काही हाल होते ते हाल बघून मी मध्यरात्री 2 वाजता दिंडोरीला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात फोन केला, कारण की मला माहिती होतं की आता आपल्याला महाराजच याच्यातून बाहेर काढू शकतात, महाराजच माझ्या मुलाला वाचू शकतात।
रात्री फोन केल्यानंतर मला म्हणजे ज्या व्यक्तीने फोन उचलला त्या व्यक्तीला मी सांगितलं की मला माझं काही करा पण गुरु माऊलींशी बोलणं करून द्या, असं म्हणजे एकदम कळकळीने मी विनंती केली त्या व्यक्तीला. त्यावेळेस ती व्यक्ती बोलली की गुरु माऊली आता विश्रांती करत आहे, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही मलाच सांगा. मग मी सगळी जी काही परिस्थिती होती माझ्या मुलाच्या बाबतीत घडलेली ती सगळी काही त्यांना वर्णन करून सांगितली. आणि त्याचबरोबर माझ्या मुलाचं जे काही जीव घेणं म्हणजे ऑपरेशन आहे, जी काही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी करायला लावलेली आहे, जी की आम्हाला नको होती, ती शस्त्रक्रियेबद्दल सुद्धा मी त्या व्यक्तीला सगळं काही सांगितलं की असं अचानक ऑपरेशन करायला लावलं की ज्यात माझ्या मुलाचा जीव पण जाऊ शकतो आणि नाही केलं तरी माझ्या मुलाला त्यापासून म्हणजे तोटाच आहे असं मी वर्णन करून त्या व्यक्तीला सांगितलं. तर मग त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही काहीही घाबरू नका, तुमच्या मुलाचं अचानक ऑपरेशन हे होणारच नाही, तुम्ही काय करा तुमची जी काही वैयक्तिक सेवा आहे ती वैयक्तिक सेवा चालूच ठेवा. मग रात्रभर आमची स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जो काही जप आहे तो मात्र आमच्या मुलासाठी चालूच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी पुन्हा दिंडोरी केंद्रात फोन लावल्यानंतर प्रत्यक्ष गुरु माऊलीच आमच्याशी बोलले व गुरु माऊलींनी आम्हाला काही सेवा दिल्या त्या आम्ही केल्या. आणि त्या दिवशी म्हणजे आम्ही गुरु माऊलींनी सेवा दिल्यानंतर आम्ही स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप आणि महामृत्युंजय मंत्र जप हा आमच्या मुलासाठी सतत चालूच ठेवला. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी अपोलो हॉस्पिटलमध्ये 2 मोठे डॉक्टर आले. तर त्या दोघा डॉक्टरांची एकमेकांशी माझ्या मुलाविषयी चर्चा सुरू झाली ऑपरेशन विषयी. त्यावेळेस त्यातील जे काही विश्वनाथन डॉक्टर होते त्या विश्वनाथन डॉक्टरांनी मुलाच्या मेंदूच्या ऑपरेशन विषयी म्हणजे कडाडून विरोध केला की या मुलाला ऑपरेशनची गरज नाहीये, हा मुलगा विना ऑपरेशन सुद्धा आपण औषधोपचारांनी अगदी व्यवस्थित पूर्णपणे बरा करू शकतो असे सांगण्यात आले व मुलाच्या मणक्यात सुई टाकण्यास सांगितले. त्यावेळेस जे काही इतर डॉक्टर होते अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांनी सुद्धा या गोष्टीला सहमती दाखवली व मुलाला म्हणजे मुलावर उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळेस आमचाही म्हणजे गुरु माऊलींनी आम्हाला ज्या काही जप मंत्र सेवा दिलेल्या होत्या त्या सेवा आम्ही करतच राहिलो व आमच्या तोंडून सतत महामृत्युंजय मंत्राचा जप हा सुरूच होता. जप इकडे सुरू असताना मुलावर तिकडे उपचार सुरू होते आणि साधारण 2 दिवसांनी माझ्या मुलावर जे काही उपचार करण्यात आलेले होते त्या उपचारांना डॉक्टरांच्या प्रयत्नांना पूर्णपणे यश आलेले होते. तर 7-8 दिवसांनी आमचा मुलगा ICU मधून बाहेर आला आणि साधारण 10 ते 12 दिवसांनी माझ्या मुलाला डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज दिल्यानंतर सुद्धा माझ्या मुलाचा जो काही उजवा हात होता आणि उजवा पाय होता तो त्याला व्यवस्थितपणे उचलता येत नव्हता. त्याचबरोबर त्याच्या बोलण्यात सुद्धा थोडंसं म्हणजे असं कमकुवतपणा जाणवत होता की त्याला नीट बोलताही येत नव्हतं. त्यानंतर मग डॉक्टरांनी त्याला विविध प्रकारचे जे काही व्यायाम करायला लावले होते, पण त्याला इंजेक्शन्स पण देण्यात येत होती, म्हणजे त्याच्यावर ट्रीटमेंट ही चालूच होती जेणेकरून तो पूर्णपणे बरा व्हावा यासाठी. आणि ते चालू असतानाही आमची स्वामी समर्थ महाराजांची सेवा पण चालूच होती. गुरुमाऊलींनी जी आम्हाला स्तोत्र मंत्र म्हणायला लावली होती ते पण आमच्या मुलासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप महाराजांचा जप ह्या सगळ्या सेवा गुरुमाऊलींनी दिलेल्या त्या चालूच होत्या. आणि साधारण एखाद्या महिन्याने आमचा मुलगा पुन्हा पूर्ववत झाला व तो पुन्हा पूर्वीसारखा चालू लागला. त्याचा हात पाय पुन्हा सगळं पूर्वीसारखंच झालं होतं आणि तो व्यवस्थितपणे बोलूही लागला होता. हे सगळं आणि सगळं फक्त आमच्या गुरु माऊलींमुळे आमच्या स्वामी समर्थ महाराजांमुळेच शक्य झालेलं होतं. कारण की एवढ्या रात्री मध्यरात्री फोन करून सुद्धा तिकडून माऊलींचा म्हणजे आम्हाला धीराचाच शब्द आलेला होता की सगळं काही व्यवस्थित होईल, ऑपरेशन करण्याची वेळ येणार नाही असं गुरु माऊलींनी सांगितल्यामुळे आणि सगळं काही गुरु माऊलींनी दिलेल्या सेवेमुळे आमचा मुलगा पूर्ववत झालेला होता. आम्हाला आमचा पूर्वीचा मुलगा पुन्हा मिळालेला होता. हे फक्त आमच्या स्वामी समर्थ महाराजांमुळेच शक्य झालेलं होतं. अक्षरशः आमच्या मुलावर एवढी मोठी जी काही शस्त्रक्रियेची वेळ येणार होती ती सुद्धा महाराजांमुळे आलेली नव्हती. तर स्वामी भक्तांनो, बघितलं का तुम्ही या दादांचा अनुभव? महाराजांनी अक्षरशः त्यांच्या मुलाला मरणाच्या दारातून परत आणलेला आहे. फक्त आणि फक्त आपण जी काही महाराजांवर श्रद्धा ठेवतो, जी काही महाराजांवर जो काही आपण विश्वास दाखवतो, महाराजांची सेवा करतो, त्यामुळेच महाराज सुद्धा आपली अतिशय काळजी घेतात आणि आपल्याला खूप मोठं किती मोठं संकट असो त्यातून महाराज नक्की वाचवतातच. त्यामुळे स्वामी भक्तांनो, जास्तीत जास्त आपल्या स्वामींचं नामस्मरण करत जा. रोजची जी नित्य सेवा आहे 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत आणि आपल्या ज्या काही 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आहे
तो स्वामी सेवेकऱ्यांनी नक्की रोज करावा. जे काही नवीन सेवेकरी असतील त्यांनी सुद्धा करावं. त्याच्यातून नक्कीच म्हणजे तुमच्यावर कुठलंही मोठं संकट येऊ स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला त्यातून बाहेर काढतातच. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबतच कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.